प्लस केसेसमध्ये बदलला होता. हा वाद शेवटी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियापर्यंत पोहोचला. कोर्टाने दोन्ही पक्षांना समजावून सेटलमेंट करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. सेटलमेंट कशी झाली ते त्यामध्ये की नवऱ्यानं 1 कोटी कायमस्वरूपी भरणपोषण परमनंट ॲलिमेंटनी देण्याचं मान्य केलं होतं. लोणावळ्यातील प्रॉपर्टीचा एक हिस्सा होता तो ट्रान्सफर करण्याचं मान्य केलं. दोन्ही बाजूंनी सर्व केसेस मागे घेण्यास सहमती दर्शवली. जस्टिस BV नगरथाना आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या बेंचने त्या प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलं की सेटलमेंट जी आहे ती पूर्णपणे स्वेच्छेने झालेली आहे, कोणती जबरदस्ती त्यामध्ये केलेली नव्हती. कोर्टाने आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वापरून घटस्फोट मंजूर केला होता. 61 केसेस एकाच आदेशामध्ये रद्द केल्या होत्या. पुढील कोणतीही लिटिगेशन जी आहे ती करण्यासाठी बंदी घातली होती. म्हणून हा निर्णय दाखवतो की सुप्रीम कोर्ट गरज पडल्यास प्रोसिजरल गुंतागुंत बाजूला ठेवू शकते, कंप्लीट जस्टिस सुद्धा देऊ शकते. धन्यवाद.